हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सुचिताज किचन। आज आपण इडली सांबारची रेसिपी बघणार आहोत। यासाठी 3 कप राईस, त्या राईसमध्ये एक चमचा मेथी दाणा टाकून भिजत घालायचे रात्रभर। त्यानंतर 1 कप उडदाची डाळ आणि त्यामध्ये 1 चमचा चना डाळ घालायची। यानंतर एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे पोहे भिजत घालायचे। हे सर्व सामान एक रात्रभर भिजत घालायचे। आता आपण डाळ व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। आपली उडदाची डाळ ही पूर्णपणे बारीक दळून घ्यायची आहे। तांदूळ दळताना तांदळाचं पीठ हे थोडंसं जाडसर ठेवायचे। आता आपण हे दोघं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पीठ तुम्ही 15 ते 20 मिनिटं असंच मिक्स करत राहायचे आणि 15 ते 20 मिनिटं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता ते आपण एका गरम ठिकाणी ठेवूयात, जेणेकरून ते लवकर फर्मेंट होईल। रात्रभर आपलं पीठ भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकतात आपलं पीठ हे तयार झालं आहे। आता यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता इडली बनवण्याची तयारी करूयात। सर्वात प्रथम आपण इडली भांड्यात पाणी ठेवूयात आणि इडलीची भांडी व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात तेलाने किंवा तुपाने। आपण बघू शकता आपलं पीठ इथे आपलं इडलीचं भांडं सुद्धा गरम झालं आहे। आता आपण इडलीचं बॅटर इडली भांड्यात टाकूयात। एक 10 मिनिटं इडली आपण शिजवून घेऊयात, वाफवून घेऊयात। एक 10 मिनिटानंतर आपण बघू शकतात आपली इडली तयार झाली आहे। इडली खूपच छान झाली आहे, व्हाईट अँड फ्लफी। आता आपण इन्स्टंट सांबारची रेसिपी बघूयात। यासाठी आपण तूर डाळ घेतली आहे। 1 कप तूर डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची। यानंतर आपण व्हेजिटेबल्स बघूयात। व्हेजिटेबल्समध्ये मी टोमॅटो, गाजर, बीटरूट, गार्लिक आणि ड्रमस्टिक घेतले आहे। व्हेजिटेबल हे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता। सर्वात प्रथम आपण डाळीमध्ये 1 उभा कापलेला कांदा आणि त्यानंतर आपण घेतलेल्या सर्व व्हेजिटेबल्स यामध्ये टाकूयात। आता डाळीला 1 उकळी काढून कुकरचं झाकण लावून मीडियम ते हाय गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। यामध्ये आपण थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे फोडणीसाठी घालूयात। आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालूयात। हिंग घातल्यामुळे सांबारला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर यामध्ये पाव चमचा मेथी दाणा घातला आहे आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकूया। आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे सांबार मसाला घातला आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालूया। त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, थोडंसं नॉर्मल तिखट घालूयात। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात।
जेणेकरून ते तेलात व्यवस्थित परतले जातील। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया। आता या फोडणीला आपण एक उकळी येऊ देऊया। उकळी आली का मग आपण शिजवलेली डाळीचे मिश्रण याच्यात घालूया। आता आपण कुकर ओपन करूया। बघू शकतात आपली डाळ आणि सर्व व्हेजिटेबल्स आता शिजले आहेत। यामध्ये टाकलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण साईडला करून घेऊयात आणि डाळीला एक जस्ट नॉर्मल स्मॅश करून घेऊया। डाळ पूर्णपणे मिक्स नाही करायची आहे, जस्ट नॉर्मल स्मॅश करायची आहे। आता ही डाळीचं मिश्रण आपण ह्या फोडणी केलेल्या फोडणीमध्ये टाकूया। त्याला एकदा आपण हलवून घेऊया। आता सांबार चांगलं उकळू द्या। एकदा का सांबार उकळले की त्यामध्ये आपण साईडला काढलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकूया। इथे तुम्ही बघू शकतात आपली इडली व्यवस्थित तयार झाली आहे। अतिशय सुंदर अशी जाळी पडली आहे इडलीला। मी तुम्हाला इडली तोडून दाखवते। खूपच छान फ्लफी आणि सॉफ्ट झाली आहे। इथे आपले सांबारही तयार झाले आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडासा गूळ घालूया। गूळ हा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता। गूळ घातल्याने सांबारला चव खूप छान येते। यानंतर आपल्याकडे जर चिंच असेल तर तुम्ही चिंचेचे तुकडे घालू शकतात। माझ्याकडे चिंच नसल्यामुळे मी यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घालते आहे। आपण बघू शकतात आपलं सांबार तयार झाला आहे। आता आपण याची छान अशी प्लेटिंग करून घेऊया। आपण बघू शकतात आपली इडली सांबारची प्लेट तयार झाली आहे। खूपच सुंदर, तोंडाला पाणी सुटणारी ही डिश आहे। नक्कीच ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। सबस्क्राईब सुचिताज किचन UK। बाय। थँक्यू।